बिहारमधील एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये ती परीक्षा केंद्राच्या बंद गेट खालून सरपटत आत जात असल्याचे दिसत आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार नवादा जिल्ह्यात घडला, जेव्हा संबंधित महिला निश्चित वेळेनंतर केंद्रावर पोहोचली। व्हायरल फुटेजमध्ये महिला काही लोकांच्या मदतीने बंद गेट खालून आत घुसताना दिसते। मात्र नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले ते तिच्या चपळतेने। अवघड जागेतून सहजतेने मार्ग काढत ती आत शिरली। एका अहवालानुसार ठरलेल्या वेळेनंतर पोहोचलेल्या अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला। अपना नवादा या इंस्टाग्राम हँडलने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले, परीक्षा केंद्रात उशिरा पोहोचल्याने त्यांना आत सोडण्यात आले नाही। त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी बंद गेटमधून आत जाण्याचा प्रयत्न केला। हा व्हिडिओ पाहून पुण्यात काय चाललं असं तुम्हाला वाटेल। या व्हिडिओमध्ये वाहतूक नियम मोडणारी व्यक्ती वाहतूक पोलिसाबरोबर गैरवर्तन करताना दिसत आहे। हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल। या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती फोनवर बोलत दुचाकी चालवत होती। वाहतूक नियम मोडणाऱ्या या चालकाला जेव्हा वाहतूक पोलिसाने रोखले, तेव्हा एका दुसऱ्या व्यक्तीने वाहतूक पोलिसावर हल्ला केला। त्यांच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला। फुरसुंगीतील भेकराईनगर चौकातील हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओवर लिहिले, आता पोलिसांना पण सुरक्षिततेची गरज आहे। काय चाललंय आपल्या पुण्यात? सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये जिममधील एक धक्कादायक घटना दाखवली आहे। हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल। सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे। या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक तरुण वजन उचलताना दिसत आहे। अचानक त्याचा तोल जातो तेव्हा एक तरुणी मदतीला धावून येते, पण तिचेही वजनावरचे नियंत्रण सुटते। त्यानंतर ते वजन थेट या तरुणाच्या गळ्यात पडते। ही तरुणी वजन उचलण्याचा खूप प्रयत्न करते, पण काहीही फायदा होत नाही। पण ती तरुणी हार मानत नाही आणि वजन उचलण्याचा प्रयत्न करते। तो तरुण तिचा ड्रेस ओढून सीटवरून खाली पडण्याचा प्रयत्न करतो आणि तो खाली पडतो तेव्हा त्याच्या गळ्यातून वजन बाजूला सरकते आणि तो त्यातून बाहेर पडतो। हा व्हिडिओ पाहून क्षणभरासाठी कोणाच्याही अंगावर काटा येईल। लग्न विधिवत पार पडावे म्हणून त्यात भटजी सुद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडतात। नवरांवरीचे 7 जन्माचे 7 फेरे घेईपर्यंत भटजी वैदिक मंत्रांचे पठण करत असतात। नवरांवरीच्या मध्ये अंतरपाठ असताना भटजी पहिल्यांदा मंगलाष्टक म्हणतात। त्यानंतर इतरही अनेक जण मंगलाष्टक म्हणण्याची हौस भागवून घेत त्यातून आपले कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न करतात। तर या पार्श्वभूमीवर आज अशाच एका भटजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। व्हिडिओनुसार वधूवर आणि भटजी यांच्यातील एक छोटा पण मजेदार संवाद व्हायरल होत आहे। नवरा नवरीच्या बोटात अंगठी घालण्यादरम्यान भटजी वैदिक मंत्रांचे पठण करीत असतात। या प्रसंगात ती अंगठी काही केल्या नवरीच्या बोटात जात नव्हती। हा सगळा प्रसंग भटजी पाहत असतात। मग ते वातावरण थोडे हलके अन मजेशीर व्हावे म्हणून भटजींनी मंत्रांचे पठण करण्याच्या सुरातच अगदीच मजेशीर विनोद केला आणि उपस्थितांमध्ये एक शापिकला। लक्ष्मी जपज्ञाम अहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि सिनीत गोटुजिम। सोशल मीडियावर व्हॅलेंटाईन डे निमित्त अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे। काही व्हिडिओ पाहून अतिशय भावुक करणारे आहे। सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे। हा व्हिडिओ पाहून कोणीही थक्क होईल। प्रेम ही अशी भावना आहे जी वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केली जाते। या व्हायरल व्हिडिओमध्ये एक वृद्ध जोडपं एकत्र मेहनत घेऊन उसाचा रस विकताना दिसते। आजोबा उसाचा रस काढण्यासाठी मेहनतीने मशीन फिरवताना दिसतात, तर आजीबाई मशीनमध्ये ऊस टाकताना दिसत आहे। दोघेही मेहनतीने उसाचा रस काढत ग्लासमध्ये भरून ग्राहकांना देत आहे। हा व्हिडिओ पाहून कोणीही म्हणेल की याला खरं प्रेम म्हणतात। या व्हायरल व्हिडिओवर लिहिले, प्रेम मनापासून असेल तर त्याला कोणत्याच डेटची गरज नाही।